नागपूरच्या सीताबर्डीमधल्या मॉलमधील लिफ्टमध्ये नागरिक अडकले। काल संध्याकाळी लिफ्टमध्ये 5 ते 6 जण अडकल्याची माहिती मिळाली। लिफ्टमध्ये अडकल्याने लोकांना श्वसनाचा त्रास झाला। मॉल कर्मचारी आणि लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये यावेळी वाद देखील झाला। मॉल कर्मचाऱ्यांनी लिफ्टची काच न फोडल्याने हा वाद झाला। अखेर 20 ते 25 मिनिटांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काच फोडूनच अडकलेल्या लोकांना लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढलं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नेमकं काय झालं होतं? नागपूरच्या सीताबर्डी परिसरात फॉर्च्यून मॉल आहे। या फॉर्च्यून मॉल मधील हे काल संध्याकाळची घटना आहे आणि ही कॅप्सूल लिफ्ट होती। हे कॅप्सूल लिफ्ट मध्येच अडकल्याने या कॅप्सूल लिफ्ट मध्ये असलेले जवळपास 5 ते 6 नागरिकांना गुदमरल्यासारखा त्रास सुरू होऊन झालेला होता। 20 ते 25 मिनिटं हे सुमारे या लिफ्ट मध्ये अडकून पडलेले होते। यावेळी त्यांनी जे स्थानिक मॉलचे कर्मचारी आहेत त्यांना लिफ्टचा काच फोडण्यास सांगितलं होतं, मात्र तो काच फोडण्यात येत नव्हता आणि जो लिफ्टचा दरवाजा आहे तो उघडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात होता। त्यामुळे मात्र 20 ते 25 मिनिटे आतमध्ये अडकून पडलेले होते। अखेर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी या लिफ्टची काच फोडून नंतर आतमध्ये अडकलेल्या 5 ते 6 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं। मात्र या दरम्यान जो आहे तो मॉलचे कर्मचारी आणि आतमध्ये अडकलेले नागरिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये वादही पाहायला मिळाला होता। मात्र सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर यामध्ये कुठलीही हानी झाली नाही आणि त्यामुळे जे आहे आता हे नेमकी जी लिफ्ट आहे किंवा येथील जी व्यवस्था आहे त्यावर नागरिकांतर्फे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।